अर्बन नक्षल, भाजपच्या मानगुटीवरचे भूत. देशामधील एकही संघटना स्वतःला अर्बन नक्षल म्हणवत नाही. मुळात अशी विचारसरणी अस्तित्वातच नाही. अर्बन नक्षल ही फक्त एक शिवी आहे. योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया सदस्य, जय किसान आंदोलन, लोकमत. परवा मला कोणीतरी विचारले, हे अर्बन नक्षल काय प्रकरण आहे? मी म्हणालो, ते एक भूत आहे. म्हणजे डोळे उघडून नीट पाहिले तर काहीच दिसणार नाही, पण मनात भय असेल आणि डोळे बंद असतील तर ते सावलीसारखे सतत पछाडत असलेले दिसेल. यावर भारत जोडो अभियानामधील एक तरुण साथीदार म्हणाला, असं कोड्यात बोलू नका. नक्षलवाद म्हणजे काय आणि अर्बन नक्षल म्हणजे काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारत जोडो अभियानातील लोकांची विचारधारणा आणि कामाची पद्धत अर्बन नक्षलवादी आहे. अर्बन नक्षलवाद म्हणजे लोकांची मने गढूळ करणे, त्यांच्या मनात संशय उत्पन्न करणे, देशातील विविध संस्था, येथील व्यवस्था याविषयी संशय निर्माण करून देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणे. नरेंद्र मोदीचा आरोप असा आहे की काँग्रेस पक्ष अर्बन नक्षली लोकांकडून चालवला जातो. त्यामुळे माझ्या या तरुण साथीदाराला मी म्हणालो, नक्षल आणि नक्षलवाद म्हणजे काय हे मला माहीत आहे, पण अर्बन नक्षल ही संकल्पना समजणे थोडे कठीण आहे, तरी मी प्रयत्न करतो. नक्षलवाद हा भारताच्या डाव्या आंदोलनातील 60-70च्या दशकात जन्मलेला एक उपप्रवाह. त्याचे मूळ स्वरूप आता जवळजवळ नष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात साम्यवादी राजकारणाची मुख्य धुरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष वाहत होता, परंतु चीनबरोबरच्या युद्धानंतर हा पक्ष फुटला. त्यातील थोडा मवाळ आणि रशिया समर्थक घटक मूळ पक्षात राहिला आणि काहीसा जहाल आणि चीनकडे झुकलेला घटक 1964मध्ये पक्षातून फुटून त्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी या नावाने एक नवा पक्ष स्थापन केला. आपण आज याला CPM या नावाने ओळखतो. या CPMमधून फुटून बाहेर पडलेल्या अधिकच जहाल उपप्रवाहाला नक्षलवादी आंदोलन म्हणून ओळखले जाते. हे आंदोलन उत्तर बंगालमधील नक्षलबाडी नावाच्या एका गावातून सुरू झाले आहे, म्हणून त्याला या गावाचे नाव मिळाले. खेड्यापाड्यातील गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना जमीनदारांविरुद्ध संघटित करणे हीच भारतीय क्रांतीची प्रमुख रणनीती असायला हवी, असा या गटाचा विचार होता. सर्व प्रस्थापित कम्युनिस्ट पक्षांनी व्यवस्थेबरोबरच तडजोड केलेली आहे आणि आता व्यवस्था बदलवायची तर सशस्त्र क्रांतीशिवाय तरुणोपाय नाही, अशी नक्षलवाद्यांची भूमिका होती. 70च्या दशकात या संघटनांनी ग्रामीण भागात हिंसक बंड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हळूहळू डझनावरी नक्षली संघटना आणि पक्ष स्थापन झाले आणि ते सारे भूमिगत पद्धतीने काम करीत राहिले. त्यांचे बंडाचे प्रयत्न सरकारने बळाचा वापर करून मोडून काढले. कालांतराने बहुतेक नक्षली संघटनांनी हिंसात्मक मार्गाचा त्याग केला. त्या संघटना लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत किंवा लोकशाही पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या जनआंदोलनांच्या प्रवाहात सामील झाल्या. एकेकाळी अनेक आदर्शवादी तरुण, लेखक, कवी आणि कलावंत नक्षली आंदोलनाने प्रभावित झाले होते, परंतु या हिंसक क्रांतीत सामील झालेल्या नक्षलींचेही हळूहळू अधःपतन होऊ लागले. त्यात अकारण हिंसा, दांडगाई आणि खंडणीखोरीचा प्रादुर्भाव झाला. छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंडमधील काही जिल्ह्यात त्यांच्या भूमिगत हिंसक कारवाया चालू असतात, परंतु देशातील बहुतेक जनआंदोलनांनी आणि खुद्द नक्षली विचारधारणेने प्रभावित संघटनांनी देखील हिंसक कार्यपद्धतीचा आता संपूर्ण त्याग केला आहे. नक्षली आंदोलने आज केवळ गतकालीन अवशेषांच्या स्वरूपातच शिल्लक राहिलेले आहेत. मग हे अर्बन नक्षल कोण आहेत, असे माझ्या तरुण साथीदाराने विचारले. देशामधील एकही संघटना स्वतःला अर्बन नक्षल म्हणवत नाही. मुळात अशी कोणतीही विचारसरणी अस्तित्वातच नाही. अर्बन नक्षल ही फक्त एक शिवी आहे. मनाला येईल तेव्हा, मनाला येईल त्या व्यक्तीला किंवा संघटनेला ही शिवी दिली जाते. भारत जोडो अभियानात अनेक गांधीवादी, समाजवादी, उदारमतवादी आणि आंबेडकरवादी संघटना सामील झालेल्या आहेत. या सर्व संघटना
हिंसक राजकारणाला सातत्याने विरोध करत आलेले आहेत, पण त्यांच्यासाठीही ही शिवी वापरली जाते असे मी माझ्या साथीदाराला समजावून सांगितले. खुद्द मोदी सरकारनेच संसदेच्या सभागृहात अनेक वेळा सांगितले आहे की अर्बन नक्षल नावाची कोणतीही गोष्ट सरकारी शब्दकोशात अस्तित्वात नाही. 12 मार्च 2020ला तृणमूल काँग्रेसच्या खासदार शांता छत्री यांच्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी आणि 9 फेब्रुवारी 2022ला भाजप खासदार राजेश शिन्ना यांच्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लेखी उत्तर दिले की अर्बन नक्षल नावाचा शब्द भारत सरकार कधीच वापरत नाही. गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लेखी उत्तर दिले की अर्बन नक्षल नावाचा शब्द भारत सरकार कधीच वापरत नाही. सरकारला त्याबद्दल काहीही माहिती नाही. खरे तर अर्बन नक्षल हे केवळ भाजपच्या मनातील भय आहे. आपल्या मनातील भयच भूत होऊन शेवटी आपलीच मानगूट धरते. ते हे असे. योगेंद्र यादव, अध्यक्ष स्वराज इंडिया, सदस्य जय किसान आंदोलन. धन्यवाद.